नमस्कार. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कान्हा इकडे घरी आलेला आहे. तेव्हा आजी ज्या आहेत त्या एका फोटोवरती लाल कापड टाकलेलं असतं. त्या फोटोवरचं लाल कापड काढतात आणि तो फोटो जेव्हा कान्हा पाहतो त्याच्यामध्ये कान्हाचे आई बाबा, आजी आणि कान्हा, लहानपणीचा कान्हा असा तो फोटो असतो. तेव्हा आजी म्हणतात, आठवतोय का तो दिवस? नाही आठवतोय का तुला? कारण तू तुझ्या ध्येयापासून दूर जातोयस. हे आजींचं बोलणं कानाच्या कानावरती पडत असतं. काना मात्र खाली बसलेला असतो. त्याला कळत नसतं, त्याला धक्का बसलेला असतो, कारण त्याच्या आयुष्यातला तो खरंच दुःखद दिवस असतो. मग आजी त्याला आठवण करून देतात, नक्की काय झालेलं होतं आणि तू कशासाठी हे सगळं करतोय आणि या सगळ्याचा परिणाम काय होतोय तुझ्या लक्षात येतोय का, असं आजींचं म्हणणं असतं. परंतु कान्हा त्याच्या ध्येयापासून दूर जातोय ही गोष्ट काही आजीला सहन होत नसते. मग कान्हाला आठवतं, कान्हाने कृष्ण झालेला असतो आणि छान तयार झालेला असतो. तेवढ्यातच मग आजींचा फोन येतो. मग कान्हाचे बाबा तिथं असतात, ते फोन उचलतात आणि म्हणतात, तुझा नातू इथे कृष्ण झालाय आणि तू येत नाहीयेस, असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा आजी म्हणतात, नाही रे, मला तिकडे शहरात नाही करमत आहे, मला ना खरं सांगू का इथंच बरं वाटत आहे, असं आजी सांगत असतात. तेव्हा मात्र कान्हा त्याचबरोबर म्हणजे कान्हाचे आई वडील दोघंही बोलत असतात आणि इकडे आजी मात्र चहामध्ये साखर टाकायला सांगत असतात. त्या साताऱ्यात असतात आणि त्यांचं म्हणणं असतं की आता मला इकडेच बरं वाटतंय ना. मग कान्हाकडे फोन दिला जातो. कान्हाचे बाबा खूप खुश असतात, म्हणत असतात की अगं तुझ्या नातवाचं कौतुक बघायला तुला यायलाच पाहिजे ना इथे. तेव्हा आजींनी जे सांगितलेलं आहे ते ऐकून कान्हाचे बाबा म्हणतात की मी तुला आपलं प्रायव्हेट जेट आहे ना ते पाठवतो, तू ये. मग कान्हाकडे फोन दिला जातो. कबीर बोलत असतो. कबीर म्हणतो की आजी प्लीज ये ना ग तू, मी आज ना कृष्ण झालोय, तू बघायला यायला पाहिजे ना इथे. आणि मग कान्हाची आई म्हणत असते की राघवभाऊजींना फोन करून सांगावं सखीला इकडे राधा बनवून पाठवायला, म्हणजे सखी राधा राधा बनून आली ना की भारी होईल, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे कान्हाची आजी सुद्धा तिथं असते. ती म्हणते हो बरोबर आहे. मग ती म्हणते की प्रायव्हेट जेट वगैरे नको, मी येते, कायमचीच येते तिकडं, असं आजी सांगते. तेव्हा मात्र कान्हाचे बाबा यांना खूप बरं वाटतं, म्हणजे आई कायमची यायला तयार झाली ही गोष्ट त्यांना खूप आवडलेली असते. आजी इकडे चहा घेते आणि आपल्या नातवाचं कौतुक ऐकत असते. नातू सुद्धा आजीशी खूप प्रेमाने बोलत असतो. शेवटी आजीला आपल्या नातवाशिवाय काहीच महत्वाचं नाहीये हे यातून स्पष्ट होत असतं. त्याच वेळी इकडे आता कान्हाला हा प्रसंग आठवतो. तो दिवस असतो त्याच्या आयुष्यातला त्याच्या बाबांबरोबरचा शेवटचा दिवस. आणि मग मात्र कान्हाला आजी म्हणते तू विसरलाशील, त्या जाळकरांच्या नादी लागून आणि त्या सखीच्या नादी लागून तू विसरलायस. ती सखी ना तुला इमोशनल करते, तुझ्या लक्षात येत नाहीये आणि तू तिच्यामध्ये गुंतत जातोय, ही गोष्ट तू विसरतोय. एवढं लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आपल्या ध्येयापासून तू लांब जातोय. आपलं ध्येय काय आहे माहितीये ना तुला? कारण तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मी इथं आले, माझ्या मुलाचं प्रेत इथं पाहिलं आणि माझ्या सुनेचा चुडा फुटलेला हात, म्हणजेच इथे कान्हाच्या बाबांना संपवलेलं आहे. ते एका व्यक्तीनं संपवलेलं आहे. ऑब्विसली ती व्यक्ती म्हणजे कोण असणार हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. ती व्यक्ती आहे सरकार. सरकारने इथे कान्हाच्या आईबाबांना संपवलेलं आहे. इकडे आता सखीला प्रश्न पडलाय की एवढी मोठी अमाऊंट कोणी भरली? ज्या माणसाने एवढे मोठे पैसे भरले, ते एक रकमी कॅश भरलेली आहे, त्या माणसाचं आपण आभार तरी मानले पाहिजेत आणि त्याला त्याचे पैसे परत दिले पाहिजेत काही करून, असं सखीच्या डोक्यात असतं. कारण ऐनवेळी इमर्जन्सीला हे पैसे भरलेले आहेत. तेवढ्यातच तिथे सखी आता रिसेप्शनला विचारत असते आणि नेमकं त्याच वेळी तिथे कान्हाचा मित्र आलेला असतो आणि तो पाहतो. तो म्हणतो हे सगळं कान्हाला सांगितलं पाहिजे, कानाच्या कानावर हे सगळं घातलं पाहिजे लवकरात लवकर. आणि तो सखीला विचारतो काय झालं? तेव्हा सखी म्हणते की काही नाही, एवढे मोठे पैसे भरलेत ना, मग आपल्याला त्या व्यक्तीला थँक्यू तर म्हणायला पाहिजे, म्हणून ते कुठं आहे, कुणी भरले ते बघते, तुला माहिती करे? तो म्हणतो नाही माहिती. मग कान्हा कुठं आहे हा प्रश्नही सखीला पडलेला असतो. सखी त्याला विचारत असते. कान्हा इकडे आजीकडे असतो. आजी चिडलेली असते. आजीला अजिबात आवडलेलं नसतं कान्हाचं वागणं. कान्हा त्याच्या ध्येयापासून दूर चाललाय ही गोष्ट आजीला सहन होत नसते. आजी म्हणत असते की तू चुकीचं केलेस, एवढं लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तू सखी ती इमोशनल करते, पण एक गोष्ट तू विसरतोयस का? कारण ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिच्या आईमुळेच झालेल्या आहे. आज तुझं कुटुंब उद्ध्वस्त झालं ते त्या सखीच्या आईमुळे झालंय
आणि तू तिच्या मुलीलाच गोड बोलतोय. तेव्हा काना म्हणतो की तसं नाही आजी, मलाही तिच्या डोळ्यामध्ये जे माझ्या डोळ्यामध्ये मी शोधतो तेच तीच दिसतं. तिच्या आईचं प्रेम ती शोधते. परंतु आजी मात्र ऐकायला तयार नसते. आजी कानावरती चिडलेली असते. ती म्हणते बस झालं, तिच्यामुळे माझा मुलगा इथं जिवंत नाहीये, माझी सून अशा अवस्थेत आहे, माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, तिचं तू कौतुक करतोयस माझ्या पुढे. कान्हा मात्र समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आजी मात्र ऐकत नसते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सखी आता डॉक्टरांना भेटायला आलेली असते. डॉक्टरांना ऑलरेडी कानाने सांगितलेलं असतं की हे पैसे कबीर किर्लोस्करने भरलेत, ही गोष्ट कोणालाही सांगू नका. तेव्हा सखी त्यांना विचारते, मला विचारायचं होतं. डॉक्टर म्हणतात नाही हो, असं भरपूर जण येतात आणि जातात, म्हणजे आपण कोणाबद्दल नाही सांगू शकत. परंतु सखी म्हणते हो पण एवढी मोठी अमाऊंट आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही माहिती, मला खूप इमर्जन्सी आहे, मला जावं लागणार आहे. असं म्हणत डॉक्टर तिथून निघू लागतात. तेव्हा मात्र सखी डॉक्टरांना बोलत असते, त्यांना विचारत असते, परंतु डॉक्टरांनी तिला उत्तर देणं टाळलेलं असतं. सखी म्हणते हे सगळं काय होतंय, कोणालाच कसं माहिती नाहीये की काय झालंय, कुणी भरलेत हे पैसे. इकडे कान्हा आजीला म्हणत असतो की आज माझा वाढदिवस आहे, मला आशीर्वाद नाही देणार का. आणि इकडे सखीने कान्हाला फोन केलेला असतो, परंतु कान्हा मात्र फोन उचलत नाही. सखी मग दाभाडे मावशींच्या जवळ येऊन बसते. त्यांना विचारू लागते की काय झालं असेल, एवढे मोठे पैसे कोणी भरले असतील. हा एकच प्रश्न सखीच्या डोक्यात असतो. ती म्हणते की काय करू, कोणाला विचारू आता. आणि असं म्हणत तिचं लक्ष जातं ते म्हणजे वरती असलेल्या CCTV कॅमेराकडे. म्हणजेच तिच्या लक्षात येतं की ही गोष्ट आपल्याला CCTV कॅमेऱ्यात मिळू शकते. आणि मग तिने सर्व्हर रूमला जायचं ठरवते. तिला लक्षात आले की तिथं आपल्याला गेल्यावर कळू शकतं की कोण आलेलं होतं. अशी व्यक्ती जी होती ज्याने येऊन पैसे भरलेले आहेत इतके, हा प्रश्न पडलेला असतो. इकडे आजी मात्र चिडलेली असते. ती कानाला आशीर्वाद द्यायला सुद्धा तयार नसते. तेव्हा काना म्हणतो की तसं नाहीये, गोष्टच अशी घडलेली होती, त्यामुळे मला हे सगळं करावं लागलेलं आहे, असं काना सांगत असतो. परंतु आजीला मात्र ते ऐकून घेण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो. आजी चिडलेली असते, कानाला म्हणत असते बाद झालं, आणि कानाला ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र कानाला काही ते आशीर्वाद देत नाही, पण तिला स्वतःलाच खूप वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की असं कसं रे बाळा, माझे आशीर्वाद तर कायम तुझ्यासोबत आहेत, यशस्वी झालं पाहिजेस तू, कारण ज्या बाईने एवढं सगळं केलेलं आहे, तुझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे, त्या बाईला सोडायचं नाही, असं आजीने ठरवलेलं असतं. इकडे सखी आता येते, ती म्हणजे सर्व्हर रूमकडे. आणि मग सर्व्हर रूममध्ये आल्यानंतर तिनं म्हणते की इथेच मला कळेल की नक्की काय झालेलं आहे. आणि असं म्हणत सखी त्या सर्व्हर रूममध्ये शोधाशोध करत असते, परंतु तिथं कोणीच नसतं. त्यामुळे तिला तिथलं CCTV फुटेज पाहणं सोपं जातं. इकडे काना आता एका रूमकडे आलेला असतो. तेव्हा त्याला लहानपणीच्या आठवणी जाणवतात की त्याची आई त्याला खाऊ घालत असते. तेव्हा तो म्हणत असतो की अगं मी बाबांबरोबर तेजस्विनी आंटीकडे जाणार आहे ना, मग तिथे गेल्यावर जर जागा राहिली तर घरी आल्यावर खाईल, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र पुन्हा कानाच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आलेली आहे, तो खुश झालेला आहे. तो त्याच्या आईच्या रूमकडे आलेला असतो. आई शून्यात बघत असते. आईच्या हातामध्ये बासरी असते आणि ती एकटक त्या बासरीकडे पाहत असते. तेव्हा मात्र कान्हा चिडलेला असतो. कान्हा शांतपणे आईच्या जवळ येतो. आई आई असं म्हणत तो आईच्या जवळ आलेला असतो. आई मात्र एकटक शून्यात पाहत असते. तेव्हा आता इकडे सखी च्या बाबतीत कान्हा बोलत असतो. कान्हा म्हणत असतो की आई आज माझा वाढदिवस आहे, मला आशीर्वाद दे, असं म्हणत कान्हाने स्वतःच आईचा हात आपल्या डोक्यावरती ठेवलेला असतो आणि आईचा आशीर्वाद घेत असतो. कान्हाला माहिती असतं की त्याच्या आईची अवस्था काय आहे. बाबा गेल्यापासून तिची ही अवस्था झालेली आहे, हे सुद्धा त्याला माहिती असतं. त्यासोबतच इकडे कान्हा ज्या पद्धतीने आईशी बोलत असतो, आईला म्हणत असतो बोल ना गं माझ्याशी, पण आई मात्र बोलतच नाही, एकटक त्या बासरीकडे पाहत राहते. हे कान्हाच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. कान्हा रडत असतो. तो म्हणतो की आई मला माफ कर. आणि तो म्हणतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. पण कधी होणार व्यवस्थित, हा मोठा प्रश्न असतो. कान्हा इमोशनल झालेला आहे. त्याच्या आईची अवस्था पाहून तो इमोशनल झालाय, कारण हे सगळं जे काही घडलेलं आहे ते फक्त सरकारमुळे घडलेलं आहे. सरकारने या गोष्टी केलेल्या आहेत आणि या सगळ्याला सरकार जबाबदार आहे. म्हणून तर कान्हाची आजी सुद्धा कान्हाला ओरडत असते. ती पाठीमागून येते, पाहते तर काय, आईच्या जवळ कान्हा बसलेला आहे. तो खूप इमोशनल झालाय, रडतो. हे पाहून आजीला सुद्धा वाईट वाटतं की आपला नातू त्याच्या आई वडिलांविना पोरका झालेला आहे आणि हे सगळं त्या बाईमुळं घडलंय.
कारण आजीने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही तुझ्या आईवडिलांच्या खुनाचा बदला तुला घ्यायचा आहे. वडिलांच्या खुनाचा बदला, आईची जी अवस्था झालेली आहे त्याचा बदला तुला घ्यायचा आहे आणि त्या तेजस्विनी कामतचा सूड तुला घ्यायचं आहे. हे सगळं आजीने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता सरकारांनी एका गुंडाला पकडलेलं आहे. परशु त्या गुंडाला मारत असतो आणि विचारत असतो, सांग कोणी पाठवलं तुला, कोणी केलंय हे सगळं, असं त्याला विचारत असतो, मारत असतो. तेवढ्यात सरकार तिथून निघून जातात. खरं तर परशुला खूप बरं वाटतं. तो म्हणतो, बरं झालं गेली एकदाची, असं म्हणत तो बोलायला सुरुवात करतो. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा सरकार काही तिथून गेलेली नसते. एक मोठा हातोडा घेते आणि सरकार त्या माणसाकडे धावून येते. इकडे सखी आता सर्व्हर रूममध्ये येऊन CCTV फुटेज पाहत असते. ती म्हणत असते की इथेच मला कळेल की काय झालेलं होतं त्या दिवशी. आणि मग तिने स्वतःच तिथं CCTV फुटेज पाहते आणि त्याचबरोबर जेव्हा तिथं ती आलेली आहे तिच्या लक्षात येतं आणि मग ती त्यावेळचं CCTV फुटेज पाहते तेव्हा गाड्या आलेल्या असतात. एका गाडीतून एक व्यक्ती उतरते आणि ती व्यक्ती त्याचबरोबर तिच्यासोबत बाउन्सर असतात. नक्की कोण आहे हा प्रश्न सखीला पडलेला असतो, पण त्याचा चेहरा काही केल्या सखीला दिसत नसतो. आता सखी विचार करू लागते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरकारने आता ठरवलेलं आहे की चाळीवरती संक्रांत आणायची. आता शांत राहायचं नाही, या चाळीवरती संक्रांत आणायची आणि हे सगळं जे काय आहे ते उद्ध्वस्त करायचं असं तिने ठरवलेलं असतं. ना डोक्यावरती छप्पर राहील ना पायाखालची जमीन, हे सगळं मी संपवणार आहे असं सरकारने ठरवलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सरकार ज्या पद्धतीने वागत असतात त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या असतात. आता सखी कानाचे कपडे धुण्यासाठी घेत असते तेव्हा कानाच्या खिशामध्ये तिला एक बिल सापडतं. ते बिल म्हणजे हॉस्पिटलचं बिल असतं आणि ते बिल पाहिल्यावर सखीला कळतं की काना माडिकने 10 लाख रुपयांचं बिल भरलेलं आहे. आणि आता सखीला प्रश्न पडतो की कानाकडे एवढे पैसे आले कुठून, कानाने एवढे पैसे कसे भरले, हा प्रश्न सखीला पडलेला असतो आणि सखी मात्र विचारू लागते. त्याचवेळी इकडे कानाकडे ती येते आणि कानाला जाब विचारते, सांग आत्ताच्या आत्ता सांग की हे पैसे कुठून आले, एवढे मोठे पैसे तू कुठून भरले, हा प्रश्न ती त्याला विचारत असते. तेव्हा मात्र इकडे काना तिच्याकडे पाहत असतो. आता काना काय उत्तर देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.